नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, मी आता मार्केटला जातोय. ते त्रिशू बोलले की पप्पा म्हणे चिकन घेऊन या, चिकन खायचं आहे. म्हटलं ठीक आहे, चल आज शनिवार पण आहे, म्हटलं चल चिकन घेऊन येतो. म्हटलं चला, तर मी जातोय आता मार्केटला. आता चिकन काय किलो आहे काय नाही ते पण तुम्हाला सांगणारच आहे मी. हे आमचं मड मार्केट, तुम्ही तर बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं जे आमचं मड मार्केट, त्याच्याबद्दल काही विषयच नाही. चला तर पहिले आपण चिकनच्या दुकानात जाऊया. मग तिकडनं येता परत ते भाजीपाला वगैरे ते पण घ्यायचे आहेत. इथं ते अंडी वगैरे घ्यायचे आहेत. आणि इथं 7 रुपयाचं एक अंडं आहे मित्रांनो. ते अंडं वगैरे तर आपल्याला काही घ्यायचं नाही, चिकन वगैरे घ्यायचं आहे. चला ते झालं आहे आपलं चिकन वगैरे घेऊन. त्याच्यानंतर त्रिशूसाठी नारळ पाणी घेतलं. ते बोलते नारळ पाणी पण प्यायचं आहे. म्हटलं ठीक आहे, चल नारळ पाणी वगैरे घेतलं. आणि काही नाही, पाव किलो चिकन घेतला मित्रांनो. 60 रुपयाचा पाव किलो चिकन घेतलं. त्याच्यानंतर भाजीपाला पण थोडाफार घ्यायचा होता. हे डायरेक्ट मी भाजीपाल्याचे पैसे महिन्यालाच देतो मित्रांनो. मी जे काही 700-800 रुपये होतात ना, ते महिन्यालाच पैसे देतो मी. इथं आपलं उधारी आहे, म्हणजे उधारावरतीच आपलं इथं भाजीपाला घेतो. त्याच्यानंतर तिथं निंबू आणि काय नव्हतं. चला म्हटलं हे आपलं घराच्या खाली दुकान आहे, तर या दुकानामधनं मी जे काय छोटं मोठं वस्तू काय ना ते या दुकानातनंच घेतो मित्रांनो. चला तर जाऊया आता आपण घरी. चला चला मित्रांनो, आता आलो घरी. तेव्हा ते त्रिशूसाठी ते नारळ पाणी पण घेऊन आलो. आणि काय काय आलं, स्ट्रॉ स्ट्रॉ पण घेऊन आलो ना. मग ते नारळ पाणी बरोबर देतात ना का त्रिशू, नारळ पाणी बरोबर स्ट्रॉ देतात. हा, एक आहे तर अजून काय काय राहिलं बाकी आणायचं? हा, काय काय राहिलं आणायचं अजून? हा, चिकन मसाला, अजून अद्रक, लिंबू. अरे यार, बघा मित्रांनो, तेच विसरलो. मेन त्या भाजीपाल्याच्या दुकानामध्ये गेलं, बाकी सर्व घेतलं. आणि मेन ते म्हटलं कालच आणला ना काहीतरी हरा मसाला मी. मसाला आहे फक्त लिंबू आणि अद्रक पाहिजे. असं काय करताय तुम्ही? फक्त लिंबू आणि अद्रक ना. मग ठीक आहे, खालून दुकानातून घेऊन येतो इथून. मग तेच मित्रांनो, सर्व सामान घेऊन आलो. तेच राहिलं. हे बघा, त्रिशू पाणी, इथं नारळ पाणी. त्रिशू कशा लागताय? मस्त लागताय. मस्तच लागेल ना तिला. तुला काय वडापाव खायचा होता? गायत्री मग मार्केटला गेलो तेव्हाच सांगून द्यायचा ना. परत घेऊन येतो. मग परत म्हणते रात्रीची खिचडी होती. अरे ते ती माहिती आहे गायत्री, पण अरे पण तू सांगायचा ना की येताना वडापाव समोसा घेऊन या असं. अरे यार, ठीक आहे, जाऊ दे, संध्याकाळी तुला वडापाव घेऊन येईल. आता चिकन खाऊन घ्या ना. हा, ते बघा, ती माझी ऍक्टिंग करते. मी जसं बोलतो ना तशी ऍक्टिंग करते ती. ती पोरगीची ही बघ, ती प्लेट काढायला गेली, त्रिशूच्या डोक्यावर ती प्लेट पडून गेली. त्रिशू, मम्मीला वडापाव खायचा होता. नाही आणला ना. मग संध्याकाळी घेऊन येतो आम्ही. हा, संध्याकाळी घेऊन येऊ ना. हा चालेल, मग चल बाय बाय का त्रिशू आता. बाय. चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, ते काय तर आता जेवण वगैरे बनवणार असते, चिकन वगैरे बनवते ते आता. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय.